नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय झालं होतं, खूप दिवस झाले आता ना मी इडली किंवा डोसा काय बनवलं नव्हतं. आता मी ना ते नंतर हे करणार की काय बनवायचं ते ज्या वेळेला मी ना मिक्सरला वाटण करते ना त्यावेळेला. कारण आर्यूला पण दोन्ही पण आवडते आणि जर आम्हाला दोन्ही पण बनवायचं असेल सकाळी डोसे आणि जर दुपारी आम्हाला जर ना इडली बनवायचं असेल तर डोशाचं पीठ ना मग ते सकाळी परत एकदा फॉर्मेट झाल्यानंतर ना त्याला बारीक करून घ्यावं लागणार. खरं थोडंसं इडलीचं पीठ आहे ना ते दरदर असलं ना तर इडली आहे छान असं सॉफ्ट स्पंजी होतात. आणि आता बघायचं काय बनवायचं त्याच्यावर डिपेंड करते. आणि अशा प्रकारे मी ना त्यांना तांदूळ घेतलं आणि डाळ घेतली आणि मी ना डाळ आणि तांदूळ आहे ना ते एकाच पातेल्यामध्ये ना भिजत घालते. म्हणजे जेव्हापासून मी करते ना तेव्हापासून तसंच करते, सेपरेट सेपरेट मी भिजत घालत नाही. एक एक सेपरेट पण घालतात, एकेकांची चॉईस असते. मी तर कधी सेपरेट घालत नाही. तसं म्हणजे एकच घालून मग मी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने त्यांना अशा गरम उबदार जाग्याला ठेवते. म्हणजे एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट होतात ना ते तांदूळ त्यासाठी. आणि लवकरच 10च्या दरम्यान भिजायला घालते. आणि आर्यूला शाळेला सोडून आल्यानंतर हा आमचा कार्यक्रम चालू झाला होता. हे काम कर ते काम कर. इकडं मी आमटी बनवायला ठेवली होती, कुकरला लावलेली, इकडं भात बनवायला ठेवला आणि ते तिकडं काम चालू. म्हणजे आणि लवकरच ना बघीपर्यंत आपली घरातली कामं संपेपर्यंत आर्यनचा हाणायला जायचा टाईम होतो आहे. मग त्याला आणि परत हाणायला जायला पाहिजे. लेकरू वाट बघत असतोय, माझी आई येणार, माझी मम्मी येणार, पप्पा येणार, असं वाट बघत असतोय. जर त्याला माहीत असतं की आज पप्पा न्यायला येणार म्हणून ना तर तो एकदम खुशीत असतो. कारण पप्पा केव्हा केव्हा हाणायला जातात. मी तर डेली हाणायला जाते. कारण ते कामाला असतात ना मिस्टर, ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते ना त्या दिवशी एक दिवस त्यांना हाणायला जातात आर्यूला. आणि मग ना हा आल्यानंतर मग त्यांची मस्ती चालू असते. मग ती यायच्या अगोदर आपल्या घरातली सगळी कामं आपण करून घेतली ना तर बरं असते. आणि हे काम मेन आहे बघा आमच्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये सगळ्यांचंच असतं. दररोज जरी आपण जर ह्याच्यावरच्या कवरी चेंज केल्या तरी आमच्या मनाला शांती नसते. कारण कसं असते, घाण होतच असते आणि लहान बाळ असले तर एकदम जास्तच घाण होत असते. आणि आम्हाला ते घाणचं एक काय किडा असते की प्रत्येक स्त्रीला तो एक किडा असतो की त्यांना घाण बघावंसं वाटत नाही. मग ते आठवड्यातून एकदा असू दे किंवा 2 दिवसातून एकदा असू दे तरी त्या कवरी धुवायला टाकतात. आणि हे टी व्ही असते ना बघा, ज्या दिवशी वेळेला टी व्ही चालू असते ना तेव्हा लक्ष टी व्हीकडे असतं. आणि तो बाहेर गेला ना शाळेला मग टी व्ही बंद, माझं लक्ष. आणि आमचं काय मनात शांत बसायचं असतंय, ते घ्या हे घ्या ते सगळं व्यवस्थित क्लीन करा हे चालूच असतंय. आणि तो आल्यानंतर आणि परत तुम्ही जर बघितला ना तर सगळं आणि होतं तसं होतं आहे. ते आमच्या मनात एक असतेच ना, क्लीन पाहिजे क्लीन पाहिजे क्लीन पाहिजे अशा प्रकारे. आणि कपडे ना माझे काल मी धुतले नव्हते कारण ना मी काल डॉक्टरकडे गेली होती, त्यासाठी कपडे खूप होते. मग कपडे धुतले नव्हते. मग आल्यावरती फरची पुसलेली काल. आज मी ना ते सगळं काम आवरून घेतलं. आणि ना पिल्लू यायच्या अगोदर मी ना त्याला आज मस्त अशी फोडणी करून ना तडका देऊन आमटी बनवणार होती छान अशी करून. कारण तो आल्यावरती पहिली भूक भूक म्हणतो. जेवायचं तर काहीच नसतंय, खरं भूक भूक म्हणतो. म्हणजे दुसरं वरचं काहीतरी खायचं लागतंय त्यांना. लगेच कपडे धुवून झाले ना आम्हाला ना असं म्हणजे सुटकेचा असं श्वास नसतो. म्हणजे पाय लगेच वळतात स्वयंपाकाकडे. कारण वेळेवर कामं संपवायची असतील तर आपल्याला सुपरफास्ट व्हायला लागतं आहे. आणि पटपट दुपारच्या जेवणाची खमंग अशी फोडणी जर दिली ना आमटीला मस्त लागते. आणि त्यांना यायच्या अगोदर जर हेच असतं. आणि आमचं कसं असतं, एक जरी आम्ही आता सध्या काहीतरी काम करत असलो ना तर पुढे काय काम करायचं ते आमच्या डोक्यामध्ये चाललेलं असते. हे पण कुणाबरोबर हे माझ्याबरोबर जर ज्यांना बरोबर मी सांगितलेलं आवडलं ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसंच असतं आहे आमचं पण. आणि आमचं प्रत्येक स्त्री तसंच करत असते. एक हे आता झालो आहे की आता पुढे काय करायचं. आता पटकरून मी ना हे आमटी झाल्यानंतर ना मला ना कपडे घडी करायचे होते. कपडे सुकात घातलेले पहिली जे काल काढले होते ना ते घडी करायचे पाहिजे होते. हे लक्ष चालू होतं. म्हणजे आमटी उकळेपर्यंत ना माझी ती छोटी छोटी आणि कामं होत असतात. मग
आर्यन हाणायला जायला टाईम होतो आहे, त्याला घेऊन येईपर्यंत मग सगळं घर क्लीन होतं आल्यावरती आणि सगळं घर मॅशी होऊन जातं आहे. अशा प्रकारे म्हणजे आमटी वगैरे बनवून घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.